कॅप्टन संतोष इथं संधी निर्माण केली आहे आणि टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज होतोय बाद. विकेट मात्र संतोष नलवडे कॅप्टन विकेट प्राप्त केली आहे. फलंदाज मात्र बॅक टू पॅव्हेलियन. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त केली आहे. 19 चेंडूमध्ये 41 धावांची खेळी. चला न्यू बॅटर, आपण लगेच जायचंय मैदानामध्ये. सुरेख असा झेल मात्र टिपलाय. वेग मात्र चेंडूच्या खाली आलाय आणि सुरेख झेल टिपलाय. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती आपण पाहतोय. सोनू संघामध्ये आज समावेश केलाय. पश्चिम महाराष्ट्र फलटण तालुक्याचा आज सुपुत्र. पहिल्या सामन्यामध्ये मात्र त्याची गोलंदाजी आपण चांगली पाहिली. या सामन्यामध्ये मात्र आता फलंदाजीसाठी आलाय. 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी. मी बऱ्याच वेळा सांगत असतो 3रा क्रमांक खूप महत्वाचा क्रमांक आहे. इथं जबाबदारी खांद्यावरती मोठी आहे. दुसऱ्या बाजूने रोहितच्या साथीनं खेळावं लागणार आहे. कॅप्टन संतोष नलवडे, मला वाटतं सोनू बोदावले, कॅप्टन संतोष नलवडे बरेचसे सामने आमने सामने खेळले असतील. पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक तालुका वाईजच्या स्पर्धा हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा खेळले असतील. स्ट्रायकर पॅटर सोनू, गोलंदाज संतोष नलवडे. ओ इथं मात्र पहिल्या चेंडूवरती रिव्हरचा फटका खेळायचा प्रयत्न आणि काय कमालीची गोलंदाजी आहे. सोनूला मात्र परतावं लागतंय. 0 या वैयक्तिक धावसंख्येवरती. तर थोडस आत्ता आल्यानंतर मात्र थोड्याशा सरळ बॅटनं धावा जमवायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. आता सोनूला देखील वाटत असेल की खरंच या फटक्याची गरज होती का, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. तर जर आणि तरला खूप महत्व आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवरती मात्र 2 विकेट्स प्राप्त केलेत. गोलंदाज संतोष नलवडे आपण पाहतोय. क्रिकेटचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. टेनिस क्रिकेट अगदी कोळून प्यालाय. अगदी लहान वयापासून खेळायला सुरुवात केली. आज 40+ झाल्यानंतर सुद्धा क्रिकेटची मैदानं गाजवतोय. न्यू बॅटर मात्र मैदानावरती आपण पाहतोय. रोहित नवीन फलंदाज. तर दोन्ही फलंदाज रोहित जाधव. एका बाजूला रोहित आपण पाहतोय सलामीला आलेला फलंदाज. 7 चेंडूमध्ये 7 धावावरती फलंदाजी करतोय. 7-7. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. असं वाटतंय संतोषची गोलंदाजी पाहिल्यानंतर असं वाटतंय की 18, 20, 21, 22 वयामध्ये जी गोलंदाजी करत होता त्याच्यापेक्षा धारदार गोलंदाजी 40+ झाल्यानंतर त्याची पाहायला मिळते. संतोष नलवडे 9 चेंडू टाकलेत, 9 धावा दिलेत आणि 2 विकेट्स देखील प्राप्त केलेत. इथं पुन्हा एकदा संधी आणि आणखी एक विकेट प्राप्त करतोय. काय कमालीची गोलंदाजी आहे. वाह, छा गए मैदान पर संतोष नलवडे. तो आलाय मैदानावरती, गोलंदाजी केली आहे आणि खऱ्या अर्थानं मैदान आज आपल्या नावावरती करणारी गोलंदाजी करतोय. वाह. ओहो, पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. बॅटची कड घेऊन चेंडू जातोय. अगदी यष्टीच्या जवळून चेंडू गेलाय. काय कमालीचा स्पेल टाकतोय संतोष नलवडे.
एका बाजूने जर आपण पाहिलं तर धावा लुटल्या गेल्या, परंतु संतोषने केवळ 9 धावा खर्च केलेत आणि 3 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवलाय, ज्याच्यामध्ये आक्रमक, स्फोटक, विध्वंसक ज्यानं फलंदाजी केली होती. 19 चेंडूमध्ये 41 धावांची स्फोटक फलंदाजी संग्राम, त्याला देखील पॅव्हेलियनचा रस्ता दाखवलाय. पुन्हा चांगला चेंडू टाकलाय. 2 षटकामध्ये केवळ 9 धावा आणि 3 विकेट. गोलंदाजी आवडली असेल तर सांगलीकर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आयुष्यामध्ये कधी कधी दुसऱ्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आज तो सांगलीच्या मैदानावरती आलाय आणि 2 षटकामध्ये केवळ 9 धावा आणि 3 विकेट. सामन्यामध्ये अगदी कलाटणी, अगदी निर्धाव षटक टाकलंय. निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम आणि 3 विकेट देखील त्याला प्राप्त केलेत.